नयनतारा, मी अचानक एक बातमी ऐकली. म्हणजे ती बातमी ऐकून मला आनंदच झाला, पण माझा विश्वासही बसेना. म्हणजे ऋषीसारखा मुलगा जावई होणार ही गोष्ट कोणालाही आवडेलच. पण मला असं वाटलं की खरंच तू अनिकाची निवड केलीस. म्हणजे मी स्पष्टच बोलते, अनिका माझी नातच आहे, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. पण तरी हे मी मान्य करते की ती अतिशय अल्लड आहे, लाडावलेली आहे. तिच्याकडून खूप चुका झाल्या आहेत. म्हणजे खरं तर तू सून म्हणून अनिकाची निवड केली आहेस या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाहीये. नाही, असं नाही. म्हणजे बघा ना, आपल्या दोन्ही कुटुंबांचे किती जुने संबंध आहेत. अगदी माझे सासू सासरे, तुम्ही, सदानंद सर, किती जिव्हाळ आहे. आणि या पिढीने सुद्धा बिझनेसच्या निमित्ताने ती आपुलकी जपली आहे, नाही का? हो. आणि ऋषीसाठी आम्ही स्थळ बघतच होतो. तेवढ्यात मला कळलं की अनिकाचं ऋषीवर प्रेम आहे. आणि स्थळ अगदी समोरून चालून आलं ना. मग म्हटलं कशाला नकार द्यायचा ना. त्याच्यामुळे ठरवून टाकलं. तू हा असा विचार केलास हे खरंच आमच्यासाठी खूप आहे. तुला मी म्हटलं तसं अनिका खूप अल्लड आहे, पण ऋषीबद्दल मला खात्री आहे. तो तिला नीट सांभाळेल, तो तिला योग्य मार्गावर आणेल याची खात्री आहे मला. हो ना, मलाही ऋषीबद्दल पूर्ण खात्री आहे. शेवटी तो सगळं ठीक करेल. नयनतारा, मला खरं खरं सांग, तू हे सगळं खरंच मनापासून करतेस ना ग? म्हणजे कॉलेजच्या त्या इलेक्शन प्रकरणापासून तू तर अनिकाचं तोंडही पाहायला तयार नव्हतीस, म्हणून विचारते. आता तुम्हाला काय सांगू, मी या लग्नाला होकार का दिलाय? मी जर तुम्हाला खरं सांगितलं तर काहीही होऊ शकतं. नयनतारा, अगं तुझ्या मनात काही असेल तर मोकळेपणाने बोल माझ्याशी. कुठलाही संकोच ठेवू नकोस. सांग मला. देवा, काय करू? पण आत्ता इथे कामिनी रामिणी कोणी नाही आहे. हाच एक चान्स आहे. अन्नपूर्णा ताईंना सगळं सांगून टाकू का? राजू, आजपासून तुझं सगळं बंद. नो पार्टीज, नथिंग. घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही, क्लासला जायचं नाही, कुठेच जायचं नाही, कळलं? या व्हिडिओमुळेच आई दादाचं लग्न त्या अनिकासोबत लावत असेल का? पण जर तो व्हिडिओ चरणने केलाय, मग तो आईकडे कसा गेला? हो गॉड, म्हणजे चरण आईला ब्लॅकमेल करतोय का? पण तो दादाच्या लग्नासाठी का असं करेल? आणि ब्लॅकमेल करायचंच असतं तर त्यांनी पैसे मागितले असते ना. यात अनिका आणि दादाच्या लग्नाचा काय संबंध आहे? दादा असं अनिकाशी लग्न करायला का तयार झाला असेल? हो गॉड, काहीच समजत नाहीये मला. काय चाललंय इथे? अगं तू कसला एवढा विचार करतेस? हा, मला खरं तर तुमच्याशी बोलायचंच होतं. हा मग बोल ना. हे ऋषी आणि अनिकाचं लग्न मी ठरवलंय ना. हा, त्याचं काय? ते त्याचं काय झालं की मला वहिनी
माझ्या आधी इथे आलेली आहेस. नाही, एका अर्थी बरंच झालं. म्हणजे साखरपुड्याचा मुहूर्त काढण्यासाठी सगळ्यांनी एकत्र जमायलाच हवं होतं. सगळे एकत्रच आहेत तर तीही गोष्ट होऊन जाईल. मी गुरुजींना सुद्धा इथेच बोलावलेलं आहे. साधना मावशी, पाहुण्यांना जरा पाणी देता का नेऊन? होय, देतो की. मावशी, मावशी काय काय होतंय? थोडं चक्कर सारखं व्हायला लागलं. अरे बापरे, तुम्ही इथे थांबा, पाणी प्या. मी जरा पाणी देऊन येते. हा, आलेच. अरे राहू दे, कशाला, ठेव. मी पाहते. नमस्कार कामिनीजी. अरे नमस्कार गुरुजी. या या, तुमचीच वाट पाहते. या या. हे विद्याधर गुरुजी. गुरुजी, तुमची ओळख करून देते. ह्या माझ्या बहिणी नमस्कार. अन्नपूर्णा महाजन आणि ह्या नयनतारा इनामदार, म्हणजे वराची माय, वरमाय. नमस्कार. आणि हे गुरुजी विद्याधर गुरुजी फार हुशार आहेत. आलास का सतीश? बरं झालं, वेळेतच आलास. हे सतीशराव म्हणजे मुलाचे वडील. नमस्कार. नमस्कार. आणि हा रोहित, मुलाचा मोठा भाऊ. बरं, तुम्हा दोघांना परिचय करून देते. हे विद्याधर गुरुजी अतिशय हुशार आहेत या सगळ्या कामांच्या बाबतीत. गुरुजी तुम्ही बसा ना. हॅलो. हॅलो प्राजू, अगं कमळी बोलायलोय. हा कमळी, बोल ना. अगं काय ग, तू कॉलेजला येणं झालीस काय? म्हणजे घरात साखरपुड्याची तयारी चालली आहे म्हणून येणं झालीस का? हा हा हो. प्राजक्ता, अगं काय झालंय? तू उदास झालीस काय? तुझा आवाज. नाही ग, कुठे काय, ठीक आहे ठीक आहे आवाज. नाही प्राजक्ता, काय तर झालंय बघ. तुझ्या आवाजावरनं असं वाटायलंय की तू रडलीस. काय झालंय? हॅलो. अगं प्राजू, काय झालंय ग? तुझ्या भावाचं लगीन त्या माकडीनी बरोबर ठरवलंय म्हणून तू उदास झाली आहेस काय ग? अगं नाही, असं काही नाहीये. हॅलो प्राजक्ता, तू काय बी म्हण, खरं आम्हासनी जेव्हा ही बातमी कळली तेव्हा आम्ही आश्चर्यच झालो. म्हणजे ह्यो तर तुमच्या घरचा विषय आहे, आम्ही तर काय बोलणार म्हणा. आता ऋषी सर आणि अनिका दोघं बी समजूतदार आहेत. त्यांनी बी काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असेल की नाही. दादाचं काय चाललंय ते मला पण कळत नाहीये ग. तू नको काळजी करू प्राजक्ता, टेन्शन नको घेऊ. हा, जे काय होईल ते ठीकच होईल, चांगलंच होईल. आता मी काय करू? दादाने आईच्या हट्टामुळे अनिकाशी लग्न करायला होकार दिलाय. हे कमळीला सांगून टाकू का?